मुलांमध्ये जी एनर्जी असते, त्यांच्यात जी बुद्धिमत्ता असते, त्या सगळ्यात कुठल्या प्रश्नांशी, कुठल्या समस्यांशी झगडतायत ही मुलं. इतकं छान आयुष्य असताना नको त्या गोष्टींमध्ये ते खूप अडकली आहेत असं वाटायला हं. लागलं. अगदी आत्तापर्यंतही असं होतं, की काउन्सिलिंग म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असणार. असं वाटायचं, की एकेका मुलासाठी काम करण्यापेक्षा असं काहीतरी काम उभं राहिलं पाहिजे, की सगळ्याच मुलांना त्याचा फायदा होईल. आणि काम कसं करायचं तर शिकवायचं नाही. जेव्हा तुमचं इंटेन्शन खूप क्लिअर असतं ना आणि प्युअर असतं, हां. तेव्हा त्या WhatsApp मेसेजमध्ये सुद्धा ते उतरतं आणि मग त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळतो. मुलांचा प्रतिसाद म्हणजे इतका भन्नाट आहे ना, की खरं सगळ्यांनी यायला पाहिजे आमच्याबरोबर शाळेत. कारण तुम्ही दिसलात, की मुलं असे खिडकीतून बघत असतात आणि इतके खुश होतात वर्गात. हो. मग मुलं धावत बाहेर येतात आणि हं. मिठ्या मारतात. लहान मुलं म्हणजे निव्वळ, निखळ, निरागस ऊर्जा. डायरेक्ट पंतप्रधान मोदींनी तुमचं कौतुक करावं मन की बात सारख्या कार्यक्रमातनं, हो. ती खूपच मोठी गोष्ट होती. आणखीन एक मुलगा, की त्याचं नाव द्वेष होतं. द्वेष हे त्याचं नाव होतं. खूप बदमाश होता, सतत डिस्ट्रॅक्टेड असायचा आणि अख्खा क्लास म्हणजे वर्ग तो डिस्ट्रॅक्टेड ठेवायचा. अख्ख्या वर्गाने जोरात ओरडून सांगितलं, की रुद्र नाही, त्याचं नाव अमुक अमुक आहे, द्वेष आहे. आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं, की त्याचा चेहरा उतरलाय. ती मुलगी प्रोजेक्ट अस्मीचे फॅसिलिटेटर्स दिसले, की पटकन केरसुणी घेऊन परत एकदा वर्ग झाडून अरे काढायची. बापरे! एक मुलगी होती जी एकाच जागी बसलेली असायची आणि एक शब्दही बोलायची नाही आणि शिक्षकांनी सांगितलं होतं, की तुम्ही लक्ष देऊ नका. कारण ती नाहीच बोलत. हो. आणि गंमत अशी, की आता 2 वर्षांनी परत एकदा त्या फॅसिलिटेटरला त्याच शाळेत ती मुलगी भेटली, तेव्हा ती नावासहित तिने आवाज दिला. असं एका शाळेत एक पहिलीतला मुलगा, सगळा वर्ग हसतोय आणि तो मुलगा हसायलाच तयार नाही. हं. काहीच नाही. म्हणजे ते बघून असं अस्वस्थ व्हायला झालं, की अरे पहिलीतलं मूल आहे, सगळे हसतायत आणि हे मूल का नाही हसत आहे? तो म्हणाला, की आईने सांगितलंय, की आपण हसायचं नाही. इमोशनल डेव्हलपमेंट ही काही तुमची एकट्याची गरज नाहीये. नमस्कार. मी दीपाली जांभेकर. देशकालच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. बालपण हा जीवनातला असा एक काळ आहे, जो खूप नाजूक आणि खूप महत्त्वपूर्ण आहे. सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये स्पर्धा असते, स्पर्धेमुळे त्यात टिकून राहण्याचं एक दडपण असतं. या सगळ्यामुळेच आणि सोशल मीडिया या सगळ्यामुळे मुलांच्या मनावर एक वेगळा ताण असतो किंवा दडपण म्हणू शकतो आपण. या दडपणामुळेच त्यांचं मानसिक आरोग्य थोडं गुंतागुंतीचं झालंय. त्यासाठीच त्यांना भावनिक आधाराची गरज असते, त्यांना समजून घेण्याची गरज असते, त्यांच्याशी एक निखळ संवाद साधण्याची गरज असते आणि या सगळ्याबरोबरच त्यांना ते स्वतः व्यक्त होऊ शकतील असं एक छान वातावरण निर्माण करून देणं हेही खूप महत्त्वाचं. आज आपण बोलणार आहोत बालपण आणि मुलांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याबद्दल. आणि प्रोजेक्ट अस्मी हा असा प्रोजेक्ट आहे जो मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर काम करतोय. आज आपल्यासोबत आहेत प्रोजेक्ट अस्मीच्या संस्थापक वैशाली व्यवहारे देशपांडे मॅडम. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मुलांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याबद्दल आणि प्रोजेक्ट अस्मी कसं काम करतंय याच्याबद्दल. प्रोजेक्ट अस्मीचं काम इतकं प्रभावी आहे की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये त्यांचं विशेष उल्लेख करून त्यांचं खूप कौतुक केलंय. तर आपण जाणून घेऊया प्रोजेक्ट अस्मीबद्दल, मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल वैशाली ताईंकडून. नमस्कार वैशाली मॅडम. तुमचं खूप नमस्कार. स्वागत आहे देशकालमध्ये. नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. थँक्यू. मला तुमच्याकडून तुमच्या अस्मी या प्रोजेक्टबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल की प्रोजेक्ट अस्मी कसा काम करतोय आणि तुमचं त्यामागे काय विजन आहे आणि शाळांचा त्यांना कसा प्रतिसाद आहे. हो, नक्कीच. अ, मी बाय प्रोफेशन सायकोलॉजिस्ट हो. आणि त्याच्यामुळे लहान मुलांशी सतत संवाद होत होता. संवाद म्हणण्यापेक्षा काउन्सिलिंगसाठी किंवा त्यांना काही समस्या असतील तर ते माझ्यापर्यंत येत होते. शिवाय मी शाळेतही काम केलंय ॲज अ काउन्सिलर. त्याच्यामुळे मला सतत ते प्रश्न दिसत होते, की मुलांचे प्रश्न काय आहेत आणि कधी-कधी वाटायचं, की हे खरं तर प्रश्नच नाही आहेत.
मुलांमध्ये जी एनर्जी असते, त्यांच्यात जी बुद्धिमत्ता असते, त्या सगळ्यात कुठल्या प्रश्नांशी, कुठल्या समस्यांशी झगडतायत ही मुलं. म्हणजे इतकं छान आयुष्य असताना नको त्या गोष्टींमध्ये ते खूप अडकली आहेत असं वाटायला लागलं. आणि हेही जाणवलं की ही काही एकट्या-दुकट्याची समस्या नाहीये. ही हो. बऱ्याच मुलांची ही समस्या आहे. आणि मग तेव्हा असं वाटायचं की काउन्सिलिंग किती मुलांना करणार तुम्ही? हो. किती जणांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता? तुम्ही पोहोचू शकता म्हणण्यापेक्षाही किती मुलं तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत? कारण काउन्सिलिंग ही काही फार आत्ता तरी त्याला बऱ्यापैकी एक मान्यता मिळालेली आहे. पण 8-10 वर्षांपूर्वी पर्यंत असं होतं किंवा अगदी आत्तापर्यंतही असं होतं, की काउन्सिलिंग म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असणार. हो. म्हणजे डॉक्टरकडे आपण सहजपणे जातो, पण काउन्सिलरकडे जायचं म्हटलं, की फारच मोठा प्रॉब्लेम आणि ती त्यातही भीती वाटते ना. भीती वाटते हां. आणि मुलांवर शिक्का बसतो ना, की हो. काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून काउन्सिलरकडे गेला. शाळांमध्येही मुलं काउन्सिलरकडे जायला नाही म्हणतात. हो. आणि असं झालं तेव्हा मला असं वाटलं, की नाही काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि मग ते काहीतरी म्हणजे काय याचा बराच काय म्हणतात त्याला भरपूर संघर्ष होता की नेमकं काय करावं, कसं काम करावं आणि मला कायम मासेससाठी काम करावं असं वाटत होतं. अ, असं वाटायचं की एकेका मुलासाठी काम करण्यापेक्षा असं काहीतरी काम उभं राहिलं पाहिजे, की सगळ्याच मुलांना त्याचा फायदा होईल. मग ते महाराष्ट्रातले असू दे, आपल्या देशातले असू दे किंवा अगदी भारताबाहेरचेही कारण प्रॉब्लेम सगळ्यांचे हो. ऑलमोस्ट सारखेच आहेत. आणि असा विचार करत असताना खूप वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला आणि मग तेव्हा असं कुठेतरी आलं, की आपण पॉझिटिव्ह सायकॉलॉजीत जावं. म्हणजे मुलांसाठी अगदी पहिल्या वर्गापासून 10वी पर्यंत. म्हणजे अगदी त्याच्याही आधीच्या काळात पण खरं तर सुरू करू शकतो. पण मी विचार करताना 1ली ते 10वी असा विचार केला होता, की कन्सिस्टंटली आपण काम केलंच पाहिजे त्यांच्याबरोबर. आणि काम कसं करायचं तर शिकवायचं नाही. अच्छा. शिकवणं ही खूप म्हणजे शिकवणाऱ्यासाठी तो आनंद असू शकतो. हो. पण शिकणाऱ्यासाठी सतत कोणीतरी समोरचा मला काहीतरी शिकवतोय आणि मग शिकवलं की त्याची परीक्षा आणि त्याचं दडपण. मग हे सगळं होतं ना जेव्हा, तेव्हा असं होतं की दडपण आलं तर त्यातली मजाच निघून जाते. हो. आणि आपल्याला काही शिकवायचं नाहीच आहे. खरं तर लहान मूल हे शिकण्याच्या प्रवृत्तीचं असतं. म्हणजे शिकणं ही खूपच नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण तसं शिकण्यासाठी आजूबाजूला तुम्हाला वातावरण तसं द्यायला लागतं. बरोबर. तर मूल शिकेल ना. हो. मग असं ठरवलं की ओके आपण असंच करूया की मस्त गाणी, गोष्टी, ॲक्टिव्हिटीज, खेळ असं काहीतरी करायचं. पण म्हणजे कोणताही खेळ, कोणतीही ॲक्टिव्हिटी, कोणतीही गोष्ट असं केलं तर आपण कसं पोहोचणार? म्हणजे मुद्द्याला हात घालायचा असेल तर आजूबाजूला फिरत राहायचं त्याच्या भोवती असं चालणार नाही. म्हणजे एक विषय घ्यायला लागेल आणि मग त्या विषयाभोवती या सगळ्या गोष्टी गुंफल्या जातील, की एक गोष्ट आहे, एक गाणं आहे, त्याच विषयावर एक ॲक्टिव्हिटी आहे, मुलं खेळतायत आणि हे सगळं करत असताना मुलांशी तुमचा संवाद पण सुरू आहे. हो, बरोबर. म्हणजे आपण हा खेळ हे शिकण्यासाठी खेळतोय असं सांगायची गरजच नाही ना. तो खेळ खेळलात तुम्ही. त्याच्यानंतर एक गोष्ट सांगितली, त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून मस्त गाणं म्हटलं, की या सगळ्या प्रोसेसमध्ये मुलांशी जो संवाद होतो, त्या संवादातनं मुलांना आपोआप कळतं, की हे कशासाठी चाललंय सगळं, काय मेसेज आपल्यापर्यंत पोहोचतोय, ते काय मेसेज घेतायत. हे मुलांशी संवाद साधल्यावर कळेल, की आपण करतोय ते बरोबर करतोय. म्हणजे ते आपोआप शिकतील. आपण फक्त शिकण्यासाठी योग्य वातावरण तयार करायचं. बरोबर. असा विचार आला. त्याच्यानंतर अर्थातच भरपूर ब्रेनस्टॉर्मिंग झालं आणि क्रिएटिव्ह टीम जमली आणि मग त्यातनं आम्ही प्रत्येक वर्गासाठी काम करायचं असं म्हणून पहिल्या वर्गासाठी काम सुरू केलं. आणि मग जेव्हा जाणवलं की अगदी पहिलीच्या मुलांबरोबर आपण सेल्फ ॲक्सेप्टन्स सारखे सेशन्स सुद्धा घेऊ शकतोय, छान तयार करू शकतोय. तेव्हा मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, आता छान तयार झालंय आणि आता हे पोहोचवायचं कसं? कारण सेशन्स छान तयार झालेत असं तुम्हाला वाटणं आणि प्रत्यक्ष ते मुलांसमोर आणणं, मुलांबरोबर ते सेशन्स घेणं आणि आपला मेसेज बरोबर पोहोचतोय का हे समजणं,
या सगळ्यासाठी मग आम्ही ट्रायल सेशन्स घेतलेत आणि असं लक्षात आलं की आपल्याला जे करायचं आहे ते ॲक्च्युली अगदी आपल्या मनात जसं आहे तसंच्या तसं पोहोचतं आहे मुलांपर्यंत आणि मुलं ते स्वतःहून सांगतायत. हां. मग तेव्हा त्याच्या पुढला प्रश्न आला की एका शाळेत तुम्ही करताय ते बरोबर आहे, पण तुम्हाला मासेससाठी करायची इच्छा होती. हो. म्हणजे मला कायमच मासेससाठी करायचं होतं. मग त्यावेळेला व्हॉलंटियर्सची गरज पडेल. म्हणून मग एक छानसा WhatsApp मेसेज लिहिला आणि माझा हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा तुमचं इंटेन्शन खूप क्लिअर असतं ना आणि प्युअर असतं, तेव्हा त्या WhatsApp मेसेजमध्ये सुद्धा ते उतरतं आणि मग त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळतो. सो मग असा एक मेसेज गेला WhatsAppवरनं वेगवेगळ्या पुण्यातल्या लोकांपर्यंत पोहोचला आणि मग लोकांनी आम्हाला जो रिस्पॉन्स दिला त्या रिस्पॉन्समधनं आम्ही 2019मध्ये पहिल्या वर्गासाठी काम सुरू केलं. ओके. आणि गंमत सांगते तुला मी, त्या वर्षी असं झालं की आम्हाला एक ट्रेनिंग झालं, मग दुसरं ट्रेनिंग झालं. मग मी मूळची नागपूरकर, त्याच्यामुळे मग मला नागपुरात विदर्भातल्या लोकांनी विचारायला सुरुवात केली की आमच्याकडे नाही करणार का? म्हणलं करू ना. मग त्याच वर्षी आम्ही नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि मग पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये पण असं 5 ठिकाणी एका वर्षी काम सुरू झालं पहिल्याच वर्षी आणि 35 शाळांमध्ये काम सुरू झालं. खूप म्हणजे जे करायचं होतं ते खूप छान पद्धतीने करता आलं सुरुवात असं मला जाणवलं, कारण त्याची गरजच होती ती. आणि ती गरज सगळ्यांनाच जाणवत होती. एखाद्या गोष्टीची गरज आहे असं जाणवलं की मग मदतीचे हात आपोआप येतात ना समोर, तसं ते झालं. पण मग हे आता शाळांमध्ये तुम्ही घेताय सेशन किंवा शाळांमध्ये उपक्रम राबवताय तुम्ही, मग तिथे मुलांचा प्रतिसाद कसा आहे? अरे मुलांचा प्रतिसाद म्हणजे इतका भन्नाट आहे ना की खरं सगळ्यांनी यायला पाहिजे आमच्याबरोबर शाळेत. कारण तुम्ही दिसलात की मुलं असे खिडकीतून बघत असतात आणि इतके खुश होतात वर्गात. मग मुलं बाहेर धावत येतात. म्हणजे शिकवणार नाही आपल्याला कोणी, मजा शिकवणार नाहीये ना, मजा आहे ना ही. मग मुलं धावत बाहेर येतात आणि मिठ्या मारतात. अरे वा, ही खूप कमाल आहे. म्हणजे खरं तर आम्हाला अनेक शाळेतले शिक्षक पण विचारतात की तुम्हाला येऊन कसे मिठ्या मारतात मुलं. नाही माहिती. पण बहुधा प्रेमाची भाषा खूप पटकन कळते आणि त्यांना हेही माहितीये की याचं पुढे काही परीक्षा किंवा हे बरोबर हे चूक असं काहीच म्हटलं जाणार नाहीये आणि म्हणून असेल ते. आणि मुलं खरंच खूप खुश असतात कारण त्यांना 1 तास आनंदाचा मिळतो, जिथे त्यांना काहीही सांगायचं नाहीये, आम्हाला काहीही प्रूव्ह करायचं नाहीये, आम्हाला काही शिकवायचं नाहीये, त्याच्यानंतर प्रश्न विचारायचे नाहीयेत किंवा अमुक अशी गोष्ट झाली नाही तर हे सगळं फालतू आहे असंही वाटण्याचं काहीच कारण नाहीये. सगळा नुसता आनंद आहे. त्याच्यामुळे मुलं खूप खुश असतात आणि प्रत्येक सत्र घेतल्यानंतरचं असं असतं की मुलांशी जी चर्चा होते ना त्याच्यातनं खरं म्हणजे मुलांना तर आपल्याला जे पोहोचवायचे ते कळतंच, त्यात काही प्रश्नच नाहीये. पण जो व्हॉलेंटियर असतो ना, ज्याला आम्ही फॅसिलिटेटर असं म्हणतो, की जो मुलांमध्ये शिक्षणाची प्रक्रिया फॅसिलिटेट करतो, म्हणजे त्याला जिथे गरज असेल तिथे गाईड करतो, त्याला दिशा देतो किंवा त्याचा मित्र म्हणून तिथे असतो, तो शिक्षक म्हणून तिथे नसतो. बरोबर. तर त्या फॅसिलिटेटर्सला पण अतिशय त्याच्यातनं आनंद मिळतो. कारण लहान मुलं म्हणजे निव्वळ निखळ निरागस ऊर्जा, त्यांचे डोळे असे चैतन्याने भरलेले असतात. ते चैतन्य तुम्हाला मिळतं ना, आपोआपच येतं ते. त्याच्यामुळे ही मुलांसाठी जितकी आनंददायी प्रक्रिया आहे तितकीच आनंददायी ती फॅसिलिटेटर्ससाठी सुद्धा, व्हॉलेंटियर्ससाठी. आणि तुम्ही व्हॉलेंटियर्स जे मगाशी म्हणालात की शोधले म्हणजे व्हॉट्सॲप मेसेजवरनं, पण ते काय प्रक्रिया तुमची आहे मग व्हॉलेंटियर्सची, की तुम्ही म्हणजे एकतर एवढे येऊन जोडली गेली लोक तुम्हाला या कामासाठी, तर मग ही प्रोसेस कशी आहे? तसं म्हटलं तर या प्रोसेससाठी ना एकच गोष्ट गरजेची आहे की मुलांबरोबर काम करून आनंद मिळाला पाहिजे. आता असे असतात की समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. कुणाला मुलांबरोबर खूप आनंद मिळतो, कुणाला आणखीन कुठल्या कामात आनंद मिळतो. सो अशा लोकांपर्यंत पोहोचलं ना की आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही या, फक्त कमिटमेंट तुम्हाला
वर्षभराची कमिटमेंट द्यायची आहे. साधारणतः जुलैमध्ये आमचं काम सुरू होतं आणि फेब्रुवारी एंडपर्यंत किंवा मार्च पहिल्या आठवड्यापर्यंत संपतं. तर एवढे दिवस तुम्हाला दर आठवड्यात 1 तास जो तुम्ही ठरवलेला आहे तो मात्र तुम्हाला द्यावा लागेल. ही कमिटमेंट तुम्हाला द्यावी लागेल. ओके. आणि अशी कमिटमेंट द्यायला तयार असलेल्या लोकांना मग आम्ही ट्रेनिंग देतो. आणि ते ट्रेनिंग अगदी डिटेल ट्रेनिंग असतं. कारण सगळेच अशा वयात असतो ना, एकदा मोठे झालो की आपल्यापेक्षा लहानांना शिकवायचं. हो. हे म्हणजे इतकी सोपी गोष्ट आहे आपल्यासाठी की आपल्यापेक्षा लहान दिसले की शिकवायला सुरुवात करायची. तर ते करायचं नाहीये. तिथे आपल्याला लहान व्हावं लागत असेल त्यांच्या. तिथे आपल्याला त्यांचे मित्र बनायचे मुलांचे. आणि तरी शिस्त असली पाहिजे. समजून घ्यायचंय की हे सत्र आपण का घेतोय मुलांबरोबर. त्या प्रत्येक सत्राचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत. मग ते सत्र घेताना ते कसं घ्यायचंय, काय प्रश्न विचारायचे, काय प्रश्न नाही विचारायचे. अच्छा. प्रत्येक मुलाला कसं बोलतं करायचं. आम्ही असं करतो ना की वर्गातलं प्रत्येक मूल शक्यतो बोललं पाहिजे. कारण त्याला आपण कुठलाही शिक्का नाही लावत ना की हे चूक, तू जे उत्तर देशील. सायकोलॉजीतली ही गंमत आहे की तुला आत्ता मी काहीतरी विचारलं तर ते चूक बरोबर नाही. तुझ्या भावनेत तुला असं वाटतंय हे बरोबर आहे तर ते बरोबर आहे. तुला वाटतंय ते चूक आहे तर चूक आहे. तिथे असं काही नाहीये की 2+2 4च झाले पाहिजेत असा काही अट्टहासच नाहीये. त्याच्यामुळे सगळी मुलं बोलतात. जी मुलं नाही बोलत ती हळूहळू बोलायला लागतात. आणि मला म्हणजे खरंच खूप आनंद होतोय हे सांगताना की प्रोजेक्ट अस्मिला सुरुवात होऊन 6 वर्ष झालीत. हे 7वं वर्ष आहे. आणि या 6 वर्षात प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक वर्गातलं प्रत्येक मूल व्यक्त होतं. अच्छा. आणि ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. याचं कारण हे आहे की आपली जी शालेय शिक्षणाची पद्धत आहे ती मार्कांवर आधारित आहे. हो. त्याच्यामुळे उत्तर चुकलं की तुमच्यावर शेरा बसणार की तुला येत नाही. आणि मग ते मूल हळूहळू बोलायचं थांबतं. असं प्रत्येक वर्गात किमान एक आणि कमाल कितीही मुलं असू शकतात की जी बोलायचं व्यक्त व्हायचं थांबतात. म्हणून मग आपण बघतो की काहीच मुलं गॅदरिंगमध्ये असतात, काहीच मुलं उत्तर द्यायला पुढे असतात, काही मुलं इतिहासात चांगली असतात, काही मुलं गणितात चांगली असतात. हे सगळं ठरलेलं असतं. त्याच्यामुळे जेव्हा प्रत्येक मुलाला बोलायला मिळतं आणि तो व्यक्त होतो तेव्हा आपण अशी अनेक शेकडो मुलं कोशात जाण्यापासून वाचवतो. आणि त्यांना त्यांचं व्यक्तिमत्व मिळतं ना की मला बोलायचं आहे. व्यक्त होण्याला काय प्रत्येकालाच व्यक्त व्हायचं असतं. सो असं अगदी पहिलीतल्या मुलाचंच आपण व्यक्त होणं, त्याला व्यक्त व्हायला स्पेस दिली, जागा दिली तर त्याला आवडतंच की. आणि ते व्यक्त होणं इतकं छोटंसं असू शकतं. आम्ही अगदी पहिल्या वर्षीचा हा अनुभव आहे आणि मला तो खूप छोटासा असल्यामुळेच वाटतं की हे सार्वत्रिक असू शकतं. पण ते होतं की नाही माहिती नाही. की आमचं एक सत्र आहे घर नावाचं, जिथे आम्ही मुलांबरोबर नातेवाईक आणि घरातले लोक यांच्या प्रेमाबद्दल आणि असं आहे ते. तर तिथे असे की एक खेळ आहे आणि त्या खेळात असे 4 कोपरे आहेत. एक कोपरा आहे मामाचं घर, एक कोपरा मावशीचं घर, एक कोपरा आत्याचं घर आणि एक कोपरा काकांचं घर आणि मध्ये स्वतःचं घर. तर मुलांना सांगतो आम्ही की खेळ आहे तो आणि त्या खेळानंतर तुम्हाला वाटेल त्या घरात जा. आणि मग त्या मुलांना विचारतो की तुम्ही या घरात का आले. तर पहिलीची मुलं आहेत ती त्यांच्यासाठी की मावशी खूप लाड करते, काका चॉकलेट देतो, आत्या काय सर्कसला नेते किंवा अजून कोण मामा मामी काहीतरी छान छान खायला घालतात. असे सगळे अशीच उत्तरं असतात आणि ती तशीच एक्सपेक्टेड आहे. आणि झालं सत्र, मस्त मज्जा आली, छान झालं. आणि पुढलं सत्र होतं 15 दिवसांनी. पहिलीचा वर्ग 15 दिवसांनी जेव्हा ते आमचे फॅसिलिटेटर्स त्या वर्गात जायला निघालेत, शाळेत पोहोचले आणि वर्गात पोहोचायचेच होते, तेव्हा एक मुलगी धावत धावत त्यांना बघून आली आणि ती त्यांना म्हणाली की मागच्या वेळेला मी खेळात सांगितलं होतं की मला आत्याचं घर आवडतं, पण मला आत्याचं घर अजिबात आवडत नाही. फॅसिलिटेटर म्हणाले हो का, बरं बरं काही हरकत नाही. आणि ती मुलगी चालली गेली. किती छोटीशी गोष्ट वाटते आपल्याला ही, त्या मुलीच्या मनात राहिलं ना.
कारण त्या वयाचा गुणधर्म काय आहे? सच्चेपणा, खरेपणा. हो तिने खेळता खेळता सगळ्या मुलांमध्ये सांगितलं की हो. मी आत्याचं घर मला आवडतं. हम्म, आता त्याची काय कारणं असतील ते तिचं तिला माहिती. हम्म, त्याच्यात आपण खोलात शिरण्याची पण गरज नाही. हम्म. पण तिला 15 दिवस ते मनात होतं की मला हे हो. सांगायचंय की मला नाही आवडत. हा. ते सांगितलं आणि झालं ना, ती मोकळी झाली त्यातनं. हो सो असे अनुभव पण खूप येतात की तुमच्या समोर व्यक्त व्हायला मुलांना अजिबात भीती वाटत नाही, कारण हे हम्म. तुमच्यातलेच आहेत असं वाटतं. हो बरोबर आहे. मग गंमत कट्टा पण एक तुमचा उपक्रम आहे, तो मग याच्याशीच रिलेटेड आहे का वेगळा आहे? हो, गंमत कट्टा हा उपक्रम म्हणजे काय म्हणतात त्याला, अपघाताने तो उपक्रम करावा लागला वेगळा. ओके. ते खरं डायव्हर्जन होतं. बरं. पण आणि तो संपला पण. ओके. हा. हां. हे पहिलं वर्ष मी म्हटलं तसं 19 मध्ये 5 शहरांमध्ये अगदी 35 शाळांमध्ये वगैरे काम सुरू झालं. हम्म, आणि जेव्हा जाणवलं की आपण करतोय ते खूपच योग्य आहे आणि याचे परिणाम पण हम्म, छान हम्म, आहेत हम्म. सगळ्यांसाठीच, म्हणजे शाळेसाठी, मुलांसाठी, जे फॅसिलिटेटर्स आहेत त्यांच्यासाठी आणि संस्था म्हणून आपण करतोय ते योग्य आहे असं सगळं वाटायला लागलं आणि कोविडची सुरुवात झाली. हो. त्याच्यामुळे झालं असं की शाळा बंद, सगळंच बंद. आणि मग सगळ्यात वाईट गोष्ट काय होती की आपल्या म्हणजे एक वयाने मोठी असलेली माणसं स्वतःसाठी काहीतरी मार्ग शोधतात ना, हम्म, काहीतरी करतात, त्यांना करावंच लागतं, हम्म. पर्याय नसतो. हो. त्याच्यामुळे त्यांना ते सगळं करायला हे होतं. पण मुलं ते घरात डांबल्या गेलेली होती हो. आणि घराची छोटीशी जागा, तीच 4 माणसं, हम्म. घराच्या हो. बाहेर पडता येणार नाहीये. मग त्यांच्या एनर्जीचं काय? आणि मुलांची एनर्जी सप्रेस झाली तर ती कुठल्या ना कुठला मार्ग निवडणारच आहे बाहेर हो. पडायला. तो मार्ग कसा असेल तुम्हाला माहिती नाहीये. मग मुलं बरोबर. चिडचिड करतील, रडतील, हम्म, काय गोंधळ घालतील, हम्म. काय करतील माहिती नाहीये. आणि मला याचा खूप त्रास होत होता की एवढ्या लहान मुलांची एनर्जी सप्रेस होत असेल तर आपण काय करू शकतो? हो. तर काहीच नाही करू शकत अशी परिस्थिती होती तेव्हा. तेव्हा काही स्क्रीन पण आपण मुलांच्या हातात फारशा देत नव्हतो देत तोपर्यंत. नव्हतो. सगळा हो. बदल कोविड हम्म. नंतर घडलाय. नंतर. त्या कालखंडाने घडवलेला बदल आहे आत्ताचा स्क्रीनवरचा. तर पण पर्याय तर दुसरा काही दिसत नव्हता. म्हणून आमची एक सगळी आमच्या टीमची मीटिंग झाली आणि काय करायचं, काय करायचं, त्याच्यात बरेच मार्ग सगळेजण जे सुचेल ते सांगत होते की आपण असं करूया का, तसं करूया का. पण ते करता येईल असं वाटत नव्हतं. म्हणून मग तेव्हा कोणतरी म्हटलं की आपण आपलं यूट्यूब चॅनल सुरू करायचं का आणि मुलांना गोष्टी सांगता येतील का. असं वाटलं की हे छान आहे, इंटरेस्टिंग आहे काहीतरी, या निमित्ताने मुलांपर्यंत पोहोचता येत आहे. म्हणून मग म्हटलं हो, पण त्यावेळेला मग गोष्टी कुठून शोधायच्या, काय करायचं. आणि मग असं वाटलं की आपण म्हणजे खरं तर प्रोजेक्ट अस्मी हा एक उपक्रम आहे. मूळ संस्था आहे आमची ती डॉक्टर कल्पना व्यवहारे फाउंडेशन, जी माझ्या आईच्या नावावर आहे, नावाने सुरू केली. कारण माझी आई प्राध्यापिका होती, मराठी लेखिका होती, मराठी साहित्यात तिने खूप काम केलंय आणि ती मुलांमध्ये खूप रमायची. सो तिच्या स्मरणार्थ हे सुरू केलंय काम. तर मग ती संस्था उभी करण्याच्या मागचा उद्देश असा स्पष्ट लिहिलेला होता की भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी, वेलबिंगसाठी ही संस्था काम करणार. मग गोष्टी सांगायच्या तर मग त्यातही आपला जो उद्देश आहे तो फुलफिल झाला पाहिजे. म्हणून मग असं ठरवलं की आपणच गोष्टी लिहूया. आपल्याला माहिती आहे मुलांना काय हवंय, म्हणजे त्या अर्थाने मुलांसाठी बाललेखिका किंवा असं कोणी नव्हतं. मी आणि माझी एक मैत्रीण, आम्ही दोघी जणी जे प्रोजेक्ट अस्मीसाठी सेशन्स, सत्र लिहित होतो आणि सगळं काम करत होतो, आम्ही दोघी जणी त्या अर्थाने काही लेखिका नव्हतो. पण आम्हाला आमच्या प्रत्येक सत्रासाठी एखाद्या उद्देशासाठी गोष्टी तयार करणं हे अगदी छान जमत होतं. आणि ते आम्हाला माहिती होतं की आपण मुलांपर्यंत अमुक एखादा उद्दिष्टापर्यंत पोहोचवायचं असेल मुलांना, तो गोष्ट हे अतिशय सुंदर माध्यम आहे आणि ते आपल्याला करता येतं. म्हणून मग एक रविवार ती, एक रविवार मी, असं आम्ही शक्यतो ठरवून घेतले दिवस आणि गोष्टी लिहायला लागलो. आणि खरं तर आम्हालाही स्क्रीनची सवय नव्हती, गोष्टी अशी स्क्रीनवर सांगण्याची सवय नव्हती, पण ती पण सवय झाली आणि ती त्या काळाची गरज असल्यामुळे ते चॅनल खूप चाललं. आणि त्याला छान एक टायटल सॉन्ग होतं, त्याला छान ॲनिमेशन होतं सुरुवातीला केलेलं. आणि मग आम्हीच सांगायचो गोष्टी.
तर त्या सगळ्या गोष्टींनी असं झालं ना, की दर रविवारी एक गोष्ट हा. असं ठरवलं होतं. आणि ते इतक्या लवकर त्याला प्रसिद्धी मिळाली, आकाशवाणीवर मुलाखत झाली आणि हम्म. त्याच्यामुळे आणखीन लोकांपर्यंत हा. पोहोचायला मदत झाली. आणि मग आम्ही त्याच्यात आणखीन एक गोष्ट ॲड केली, की आपण गोष्ट तर सांगायचीच, हम्म. पण त्या गोष्टीचा जो काही मतितार्थ आहे, हम्म. तोच मतितार्थ लक्षात ठेवून मुलांना सांगायचं, की तुम्ही पण असं काहीतरी करून बघाल का? ते काहीतरी हे आम्ही स्पेसिफाय करायचं, ओके. हा. की झाडाला राग येतो अशी एक गोष्ट आहे. हम्म. 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 तर मग झाडाशी प्रेमाने बोललं पाहिजे किंवा असा जो काही मेसेज त्याच्यातनं हा. अच्छा. गेला, हा. हा. तर तुम्ही पण एक झाड लावाल का? हम्म. आणि मग झाड वाढवून बघाल का? कशी मज्जा येते. मग झाडाशी गप्पा मारा असं. अच्छा. मग खूप मुलांचे मेसेजेस यायला लागले, की हा. मी पण झाड लावलं, मी पण झाडांशी बोलतो. मग कळलं, की अरे अरे हे वा. खूपच छान हो. काम करतंय. मग गुरुदक्षिणा याचं आपलं गुरुपौर्णिमेच्या वेळेला एक गोष्ट लिहिली होती गुरुदक्षिणेची. हा. तर गुरुदक्षिणा म्हणजे काहीतरी दिलंच पाहिजे आणि नमस्कारच केला पाहिजे वाकून असं काही नाहीये. आणि आपल्याला किती शिक्षक असतात. हो. आपले मित्रमैत्रिणी पण आपल्याला हो. शिकवतात. हम्म. प्राण्यांकडनं पण आपण खूप गोष्टी शिकतो. शिकतो. मग ते पण आपले गुरुच आहेत एका अर्थाने. हम्म. मग तुम्हाला हवं तसं त्यांना थँक्यू म्हणा. नुसतं हम्म. जाऊन थँक्यू म्हणा, एक ग्रीटिंग करा. काहीतरी करून खायला द्या त्यांना, तुमच्या हाताने एखादा पदार्थ तयार हम्म. करून द्या. तुम्हाला हवं तसं एक घट्ट मिठी मारा. हम्म. काय करायचंय ते तुमचा मार्ग तुम्ही निवडा. हा. हे शेवटी कृतज्ञता व्यक्त करणं आहे ना. हम्म. आणि कृतज्ञता कशी व्यक्त करायची हा मार्ग ज्याचा तो निवडू शकतो, हो. त्याला तो चॉईस देऊ शकतो आपण. आणि अल्टिमेटली काय व्हायला हवंय, कृतज्ञता व्यक्त व्हायला हवी. हो. मग ते सगळे चॉईसेस मुलांकडे दिलेत. मग असं एक एक असे 40 भाग झालेत अरे वा. आणि आवडलेत लोकांना खूप. अगदी असं झालं की फॉरेनमध्ये नातवंड आहेत. हम्म. मराठीतल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवायच्या? हो. मग आजी आजोबा असे त्यांच्यापर्यंत पोहोचवायला लागलेत, पोचवायला. की ही लिंक हा. तिकडे मुलं बघायला लागलेत. हा. मग त्याच्यावर त्यांचा संवाद घडायला लागला, की आजीला फोन करून याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, हम्म. म्हणजे काय, मग काय, हे कम्युनिकेशन व्हायला लागली. ही पण किती मोठी गोष्ट किती होती. छान गोष्ट आहे. आणि ही म्हणजे अगदी. त्या माध्यमाने ही दुसरी पण गोष्ट घडते, की त्यांचा संवाद आपल्या आजी आजोबांशी हो, त्या होतो. निमित्ताने आणखी होतोय आई असं. वडिलांशी पण संवाद होत होता. आणि तुम्ही जे काही सांगताय त्याचा परिणाम जास्त काळ टिकण्यासाठी या ॲक्टिव्हिटीज आणि या संवादाचा उपयोग होत होता. हो. सो ती आणि ॲक्टिव्हिटी मात्र 40 गोष्टी झाल्यावर आम्ही बंद केली. ओके. कारण तोपर्यंत मग स्क्रीनवर अनेक हा. गोष्टी दिसायला लागल्या, हो. अनेक चॅनल्स आलेत हम्म. मुलांसाठी पण. आणि सतत इतक्या गोष्टी लिहिणं हे पण काही सोपं नव्हतं. तेही आहे. त्याच्यामुळे मग ते हा. थांबलं. अच्छा. पंतप्रधान मोदींनी मन की बात मध्ये तुमचा उल्लेख केला, तुमच्या कामाचं कौतुक केलं, तर तेव्हा काय भावना होत्या? हो, म्हणजे खरं हा अस्मी गंमत कट्टाच कारणीभूत ठरला त्याच्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही असा काही विचारच करत नाही, की असं कुठलं इतकं मोठं कौतुक तुम्हाला मिळणार आहे, तेव्हा त्याचा आनंद अर्थातच खूपच मोठा होता. हं. आणि अनपेक्षित गोष्टी घडतात आणि कोणीतरी आकाशवाणीवर मुलाखत झाली तरी पण छान वाटलं होतं. हो. पण डायरेक्ट पंतप्रधान मोदींनी तुमचं कौतुक करावं मन की बात सारख्या कार्यक्रमातनं, हो. ती खूपच मोठी गोष्ट होती. आणि प्रचंड आनंद झाला. खरं सुचतही नव्हतं, की नेमकं काय घडतंय? म्हणजे काय घडलंय हे कळायलाच खूप वेळ लागला. पण त्याच्या पाठोपाठ आली ती गोष्ट, मला वाटतं ती जबाबदारीची, की जेव्हा हो. अशी खूप मोठी व्यक्ती तुमचं कौतुक करते ना, तेव्हा तुम्हाला वाटतं, की अरे तुम्ही करताय ते योग्य काम करताय हम्म. आणि आता तुम्हाला जास्त एनर्जी लावायला पाहिजे. हो. आणखीन काम करत राहायला पाहिजे. कधीही हरायचं नाही, थकायचं नाही, हा मंत्र मला वाटतं मोदीजींकडनंच मिळू शकतो. सो त्यांच्या कौतुकाने हे झालं, हा. की सतत प्रेरणा मिळत राहते. हम्म. म्हणजे आत्ताही कधी-कधी असं जेव्हा होतं, की अरे काय, थकायला होतं किंवा असं वाटतं अजून खूप मोठं व्हायला हवंय काम, कसं होईल, काय होईल, आणखीन हम्म. काय-काय करता येईल याचा सतत विचार करत राहतो. तेव्हा कधीतरी असं होतं, की आता थकायला झालंय. त्यावेळेला परत त्यांचं ते शब्द किंवा त्यांच्या तोंडून आलेलं आपलं नाव हो. ही खूप मोठी प्रेरणा ठरते हम्म. काम पुढे न्यायला. बरोबर आहे. नक्कीच. आणि तुम्ही आता हे जे प्रोजेक्ट अस्मीचं काम सुरू आहे, एवढी मुलं, एवढ्या शाळा त्याच्या अंतर्गत आहेत,
तर ह्या सगळ्यावर पालकांची काय प्रतिक्रिया असते? खरं सांगायचं तर आमचा डायरेक्ट पालकांशी संबंध येत नाही. अच्छा. आमचा प्रोजेक्ट अस्मीच्या कामात आमचा फक्त शाळेशी आणि शिक्षकांशी संबंध येतो आणि मुलांशी. म्हणजे खरं तर शिक्षकांशी पण कमी येतो, मुलांशीच जास्त येतो. जर शिक्षक वर्गात असतील तर, किंवा शिक्षकांचं ऑब्झर्वेशन अर्थात असतं की काय करतायत, काय शिकवतायत हे शिक्षक बघत असतात म्हणून येतो. पालकांचा कधी येतो जेव्हा मुलांमधले काही बदल अगदी त्यांना जाणवतात, तेव्हा मात्र पालकांचा संबंध येतो. म्हणजे अशा 2-3 खूप मोठ्या घटना आहेत की कोविडमध्येच एका मुलाची आई गेली म्हणून तो आजीला घेऊन शाळेत यायचा आणि अजिबात एक शब्दही बोलायचा नाही. आजी नसेल तर तो शाळेत बसायचा नाही. आणि शिकण्याच्या प्रोसेसमधलं त्याचं लक्ष उडलेलंच होतं. पण प्रोजेक्ट अस्मीच्या सत्रांमधनं असं झालं की तो मुलगा हळूहळू खुलायला लागला आणि मग हळूहळू एकटा थोडा वेळ का होईना एकटा बसायला लागला वर्गात. मग उत्तरं द्यायला लागला आणि त्याच प्रोसेसमध्ये मग आजीचं शाळेत येणं बंद झालं आणि मुलगा पण खुलला. मग त्यावेळेला नक्कीच पालकांनी पण म्हणजे आजींनी पण अगदी स्वतःहून सांगितलं, शिक्षकांनी पण स्वतःहून सांगितलं की हे सगळं तुमच्यामुळे घडलं. आणि असं जेव्हा ऐकतो ना तेव्हा खरंच खूप आनंद होतो की एक मूल, एक काय 1ली-2रीतलं मूल, 7 वर्षांचं मूल, त्या मुलाला या सगळ्या त्याच्या दुःखातनं बाहेर काढायला का होईना तुम्ही कारणीभूत ठरलायत याचा आनंदच होतो. आणखीन एक मुलगा की त्याचं नाव द्वेष होतं. द्वेष हे त्याचं नाव होतं. आता काय आपल्याला माहिती नाहीये, पण कारण नसतात माहिती आपल्याला. सो मला एक गोष्ट आठवते की आमचे संस्कृतचे सर सांगायचे की अगदी जुन्या काळात दगडू धोंडू अशी नावं असायची. त्याचं कारण असायचं की खूप मुलं व्हायची आणि मुलं जगायची नाहीत. त्याच्यामुळे त्यांना दृष्ट लागू नये म्हणून त्या काळात अशी नावं ठेवली जायची. सो आत्ता मला माहिती नाही की याचं काय कारण असेल, पण त्या मुलाचं नाव आणि तो मुलगा त्या नावामुळेच असावा असं आत्ता आपण म्हणू शकतो की खूप बदमाश होता, सतत डिस्ट्रॅक्टेड असायचा आणि अख्खा क्लास म्हणजे वर्ग तो डिस्ट्रॅक्टेड ठेवायचा. आवाज करणं, गोंधळ करणं, मुद्दाम त्रास देणं, असं सगळं चाललेलं असायचं. पण कसं काय कुणास ठाऊक आमची जी फॅसिलिटेटर होती तिला त्याचं नाव पहिल्यांदा ऐकताना रुद्र ऐकायला आलं. आणि तिने जेव्हा असं मोठ्याने रुद्र म्हटलं तेव्हा ऑब्व्हियस 3रीतला का 4थीतला मुलगा होता, अख्ख्या वर्गाने जोरात ओरडून सांगितलं की रुद्र नाही, त्याचं नाव अमुक अमुक आहे, द्वेष आहे. आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की त्याचा चेहरा उतरलाय. अरे तर ती पटकन म्हणाली की असेल ना, पण मी रुद्र म्हणणार आहे, आवडेल ना रे तुला, चालेल ना तुला. आणि त्याचा चेहरा खुलला. हे सगळं ती ऑब्झर्व करत होती आणि मग तिने त्याला रुद्र म्हणायला सुरुवात केली. आता आम्ही आठवड्यातनं एकदाच जाणार वर्गावर, पण आता त्या मुलाचा रोल बघा कसा बदलला. जो तो मस्ती करायचा वर्गात, तो आता आमच्या फॅसिलिटेटरला मदत करायला लागला. की तिने म्हटलं की मला बरं नाही वाटत, आज जरा वर्ग जरा शांत ठेवाल का, म्हणजे मग मला माझं बोलणं तुम्हाला ऐकू येईल. तेव्हा यांनी सांगितलं मी करतो वर्ग शांत. आता तो लीडर बनला. बघा एनर्जी तीच आहे, डायरेक्शन बदलली फक्त. आतापर्यंत मस्ती करत होता, त्याची डायरेक्शन आता तुम्हाला मदत करण्याच्या याच्यात आला, भूमिकेत आला तो. आणि हे फक्त तुमच्या पुरतं नाही, हे शिक्षकांपर्यंत पण पोहोचलं की तो आता तो शिक्षकांना पण मदत करायला लागला. आणि हे मग त्याच्या घरापर्यंतही पोहोचलं आणि घरच्यांचं, पालकांचं आणि शिक्षकांचं बोलणं झालं आणि शिक्षकांनी सांगितलं की मी गॅजेटमध्ये त्याचं नाव बदलून घेतो. एवढा मोठा बदल घडला. हा खरंच. सो जेव्हा अशा काही गोष्टी घडतात तेव्हाच आमचा पालकांचा डायरेक्ट संबंध येतो, तोपर्यंत काही येत नाही प्रोजेक्ट अस्मी म्हणून, कारण आम्ही शाळेत जाऊन वर्गातच काम करतो. आणि तुम्हाला असे बरेच अनुभव आले असे, म्हणजे जसे आता हे तुम्ही म्हटलं की अगदी छोटी गोष्ट आहे खरं तर ही, की नावामुळे सुद्धा काय त्याचं वागणं असेल किंवा काय, किंवा लोक त्याला म्हणजे मुलं, इतर मुलं चिडवत असतील वगैरे, तर असे बरेच अनुभव तुम्हाला आहेत आणि तुम्ही बऱ्याच मुलांना असं चेंजही केलंय असेल. म्हणजे चेंज झालेत, असं नाही म्हणू शकत आपण, ते झालेत. या सगळ्या प्रोसेसमधनं ते बदल घडत गेलेत. आणि हे नाही आमचं अगदी आम्ही चकाचक नावाचं, म्हणजे आमची सगळी सत्र त्या वयोगटासाठी तयार केलेली आहेत. त्याच्यामुळे 1लीसाठी असतील तर ती 1लीच्या वयोगटासाठी असतील तर त्यांचा अटेन्शन स्पॅन 10 मिनिटांचा असतो, 10 ते 15 मिनिटं. मग एक ऍक्टिव्हिटी तेवढाच वेळ चालेल. आणि ती ऍक्टिव्हिटी मुलांचं कसं असतं, विश्व तोपर्यंत सेल्फ सेंटर्ड असतात, मुलं स्वतःभोवती फिरत असतं. मग त्या सगळी सत्र त्यांच्या भोवती फिरणारीच असतात.
मग पुढे गेल्यावर आणखीन वेगळी. सो अशी प्रत्येक वर्गाची जी काही त्या एज ग्रुपची वयोगटाची जी गरज असते त्या पद्धतीने सत्र लिहिली जातात. आणि प्रत्येक शाळेत प्रत्येक वर्गात असा खूप फायदा होतो. जो एक चकाचक नावाचं आमचं सत्र असतं ते स्वच्छतेवर असतं. बरं. सो ते खूपदा असं होतं की शिक्षक सांगतात नंतर की तुमचं ते काय मागच्या वेळेला तुम्ही घेतलं त्याच्यानंतर मुलं एकदम कुठेही कचरा पडलेला दिसला की लगेच उचलून डस्टबिनमध्ये टाकतात. अरे वा. ही खूप मोठी कारण हो. स्वच्छतेवर तर काय शाळेत आपण शिकवतो, सगळीकडेच शिकवतो आपण. आपण ते अगदी पण तरी याच्यात सुद्धा लिहून बदल शिकवतो घडत ना, की नाही. हो म्हणजे रस्त्यावर कचरा टाकू नका, हो, रस्त्यावर हो, थुंकू हो. नये वगैरे असं आपण असं आपण लिहिलेलं हो. पण असतं, सारखं शिकवतो. पण इथे शिकवण्याची पद्धतच वेगळी आहे. शिकवणं नाहीच आहे, शिकणं आहे ना. ते अगदी मी इथे म्हणते ते इथे पटेल बघ तुला, हो. की ते शिकवलं नाहीच आहे ना, ते शिकलेत त्यांचं. बरोबर. त्याच्यामुळे अगदी एका वर्गात तर असं व्हायचं, की एक मुलगी दुसरीच्या वर्गात. ती मुलगी प्रोजेक्ट अस्मीचे फॅसिलिटेटर्स दिसले, की पटकन केरसुणी घेऊन परत एकदा वर्ग झाडून अरे काढायची. बापरे. मग तिला सांगायला लागलं, की अगं इतकं पण करायची गरज नाहीये, स्वच्छ आहे ना वर्ग. तर हा वर्तणुकीत इतका फरक पडतो आणि हे छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये दिसतं. मुलं सांगतात, की आम्ही आता रस्त्यावर कचरा टाकत नाही. आम्ही आई-बाबांना सांगतो, की थुंकू नका. ही चांगली गोष्ट आहे खूप खरं मोठी तर. गोष्ट आहे. आता आम्ही प्लास्टिकची पिशवी घेऊन जात नाही. आम्ही सगळ्यांना सांगतो, की कागदाची पिशवी वापरा किंवा किंवा कापडी कापडाची पिशवी हो, वापरा. पिशवी. सो हे सगळं आपण हजारदा सांगतो की, पण बदल घडत नाहीत. आणि मग आपण असं म्हणतो, की आई-बाबांनी बदललं तर मुलं बदलतील. पण इथे उलटं घडतंय ना. मुलांमधले बदल घडतायत आणि ते मुलांमध्ये बदल घडल्यामुळे ते आई-वडिलांपर्यंत पोहोचतायत. आणि म्हणून अख्ख्या कुटुंबावर त्याचा परिणाम दिसतायत. की अख्ख्या कुटुंबाला चांगली सवय लागतीये त्याने. अशा खूप गोष्टी आहेत, की मुलं स्वतःहून मदत करतात. घरात त्यांना जमेल त्या गोष्टींसाठी. पण आता असे की आपण प्रोजेक्ट अस्मीचं कामच असं आहे, की आपण कुठले 2+2 4 किंवा मार्क या सिस्टममध्ये नसल्यामुळे आपण याच्या खोलात शिरत नाही, की तुमच्यात काय बदल घडले सांगा. असं काही आपण म्हणत नाही. आपण टीचर्सकडनं फीडबॅक घेतो. आपण मुलांचं ऑब्झर्वेशन करतो. त्याच्यातनं आपल्याला हे सगळं कळतंच. पण तुमचं आता हे एवढे सगळे अनुभव आले, तुम्हाला इतकी वर्ष तुमचं काम सुरू आहे. मग तुम्हाला एखादा असा बरेच अनुभव असतील, पण एखादा असा स्पेसिफिक काही अनुभव की त्या क्षणी तुम्हाला खरंच वाटलं की हे मी जे केलं काम हे खरंच महत्वाचं होतं तेव्हा आणि मी हे सुरू केलं याबद्दल आपल्याला एक जी भावना असते आपली की अशी खरं नाही केलं असतं तर खूपच वेळा वाटतं. म्हणजे खूप वेळा असं होतं की असं डोळ्यात पाणीच येतं टचकन की अरे काय आपण ज्या उद्देशाने सुरू केलं तो उद्देश पूर्ण होतोय. म्हणजे एक मुलगी होती जी एकाच जागी बसलेली असायची. शिक्षणात म्हणजे काय शिकवतायत किंवा वर्गात तिचा काही संबंध आहे असं नव्हतंच, कारण ती एका बाजूला तिचा बेंच होता आणि एका बाजूला बसलेली असायची. बरं. आणि एक शब्दही बोलायची नाही आणि शिक्षकांनी सांगितलं होतं की तुम्ही लक्ष देऊ नका. कारण ती नाहीच बोलत. आणि आपलं असं होतं ना, की एखादं मूल बोलत नसेल की आपलं सारखं त्याच्याकडे लक्ष जातं, की काय करू आणि तिला इन्व्हॉल्व करू असं व्हायला जात होतं. सो तसंच आमच्या फॅसिलिटेटर्सचं होत होतं, की काहीतरी करून हिला बोलतं केलं पाहिजे. ही मुलगी बोलली पाहिजे. पण तसं काहीच घडत नव्हतं आणि एका सत्रात ती अचानक म्हणाली, की हे गाणं आपण परत म्हणूया ना. म्हणजे तिचं लक्ष होतं. ती त्या क्षणी जे बोलली त्यावेळेला असं झालं, की ते गाणं परत 2दा-3दा कितीही वेळा म्हणायला तयार होतो आम्ही. कारण ती बोलली. आणि गंमत अशी, की आता 2 वर्षांनी परत एकदा त्या फॅसिलिटेटरला त्याच शाळेत ती मुलगी भेटली तेव्हा ती नावासहित तिने आवाज दिला. आणि आता ती नॉर्मल आहे. मला आत्ता असं काही क्लेम करायचं नाहीये, की आमच्यामुळे नॉर्मल आहे किंवा अमुक झालंय, कारण खूप गोष्टी फॅक्टर्स असतात. पण मला असं नक्की वाटतं, की काहीतरी तुमचा हातभार आहेच. ती मुलगी पहिल्यांदा तुमच्या समोर बोलली. म्हणजे तिच्या कोशातून बाहेर यायला तुम्ही कारणीभूत ठरलात हे नक्कीच आहे. असं एका शाळेत एक पहिलीतला मुलगा सगळा वर्ग हसतोय आणि तो मुलगा हसायलाच तयार नाही. काहीच नाही. म्हणजे ते बघून असं अस्वस्थ व्हायला झालं, की अरे पहिलीतलं मूल आहे, सगळे हसतायत आणि हे मूल का नाही हसत आहे? तर नंतर त्याला जेव्हा त्याच्याशी बोललो, शिक्षकांशी बोललो आणि त्याला एकट्याने बोलवलं, तेव्हा तो म्हणाला, की आईने सांगितलंय, की आपण हसायचं नाही. आता आपण विचार करू, की
असं कोणती आई सांगते असं की आपण हसायचं नाही. मग शिक्षकांनी माहिती काढली तेव्हा त्यांच्या घरात सतत काहीतरी दुर्दैवी घटना घडत होत्या. कोणाचा तरी मृत्यू झाला, नोकरी गेली, अच्छा. जे काही घडत होतं त्याच्यावरनं आई असं बोलली असेल. आता मुलं कुठला तुमचं बोलण्याचा अर्थ कसा हो. घेतील हे तुम्हाला नाही सांगता येत. त्या मुलांनी ते पकडून ठेवलं. बापरे. मग त्याच्यावर जरा प्रत्येक सत्रात वेगळे एफर्ट्स घेतले. त्याला हसायला खेळायला मुद्दाम बोलतं केलं आणि तो मुलगा हसायला लागला. अशा अशा खूप घटना आहेत, खूप घटना आहेत की काय बोलू मी, म्हणजे मी बोलायला लागले तर थांबणार नाही असं आहे. कारण या गोष्टींनी खरंच अतिशय आनंद मिळतो. आत्ता आम्ही गेल्या वर्षी रिसर्च केलं की आपण काम करतोय. पायलट रिसर्च होतं, त्याच्यामुळे असं झालं की आमच्याकडे अशी पद्धत आहे की वर्गावर जाऊन तुम्ही सत्र घेतलं की एक गुगल फॉर्म भरायचा, त्याच्यात तुमचे ऑब्झर्वेशन्स आणि सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यानंतर एक पोस्ट लिहायची की आज काय अनुभव आला वर्गात, काय वेगळं काही अनुभव आला का. फक्त त्या एका शाळेतल्या एका वर्गावरच्या पोस्टवर ते रिसर्च केलं. रिसर्च करणाऱ्यांनी तोपर्यंत आमची सत्र वाचलेली नव्हती. सायकोलॉजीत PhD असलेले स्टुडंट्स आहेत, प्रोफेसर्स आहेत ॲक्च्युली ते. त्यांनी तोपर्यंत तुमची सत्र वाचलेली नव्हती, तुमचं काम बघितलेलं नव्हतं. त्यांनी फक्त त्या पोस्ट वाचल्या. पोस्ट लिहिणाऱ्याला हे माहिती नव्हतं की माझ्या पोस्टवर रिसर्च होणार आहे, कारण ही सगळी प्रोसेसच खूप उशिरा झाली सुरू. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही असं पहिल्यांदा बघतोय की ज्या उद्देशाने तुम्ही काम सुरू केलंय तो उद्देश अक्षरशः पूर्णपणे मुलांपर्यंत पोहोचतोय आणि त्याचं मुलांकडनं जो काही रिस्पॉन्स मिळतो आहे तो परफेक्टली तुमच्या उद्देशाला मॅच करतोय, असं आम्ही क्वचितच बघितलंय. सो अर्थातच अशा सगळ्या गोष्टींचा आनंद होणार स्वाभाविक आहे. तो आनंद कारण त्याच्यासाठी काम केलं करतो. होतं. तुमच्या प्रोजेक्ट अस्मीचं आत्ता तर एवढं काम सुरू आहे, म्हणजे तुमचं प्रोजेक्ट अस्मीच्या कामाबाबत काय विजन आहे की पुढे आणखी काय स्वप्न आहे तुमचं? हा प्रोजेक्ट कुठे खूप कसं स्वप्न काम आहेत. करायचं आहे? मी म्हटलं तुला तसं हे काम सुरू केलं तेव्हा असं होतं की पुढे मोठे होऊन आत्ता जे तरुणांना प्रश्न पडत आहेत आणि ज्या प्रश्नांमध्ये ते गोंधळून गेलेत, ज्याची उत्तरं सापडत नाही आहेत, ते प्रश्न त्यांना पडायला नकोत याच्यासाठी हा सगळा घाट घातला प्रोजेक्ट अस्मीचा. तर ते मासेससाठी सुरू केलं आहे, त्याच्यामुळे ते कुठल्याही एका शहरापुरतं मर्यादित राहू नये, ते सगळीकडे पोहोचावं. कारण इमोशनल डेव्हलपमेंट ही काही तुमची एकट्याची गरज नाही आहे. ती रादर मी तर म्हणेन की ती त्या वयोगटाचीच गरज आहे असं नाही, ती सगळ्यांची गरज आहे. पण आपण तो वयोगट याच्यासाठी घेतलाय की तो वयोगट सोप्पा आहे, शाळांपर्यंत पोहोचू शकतो म्हणून सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहोचता येतं. आणि प्रोजेक्ट अस्मीचे काम करताय ते आत्ता गरीब घरातल्या मुलांमध्ये फायनान्शियली जे आपण ज्यांना गरीब म्हणू शकतो अशा मुलांसाठी ज्या शाळा आहेत, कॉर्पोरेशन स्कूल्स आहेत, अशा शाळांमधनं आपण हे काम करतो. पण ही गरज फक्त त्यांची आहे का? नाही, सगळ्यांची गरज आहे. त्याच्यामुळे सगळ्यांपर्यंत पोहोचणं हे खूप मोठं स्वप्न आहे. त्याच्याबरोबर मला असं अतिशय काय म्हणतात त्याला, तरुण मुलांचे प्रश्न बघितले की खूप त्रास होतो मला. आत्ता मी ही सुरुवात केली आहे, पण ही मुलं मोठी होतील तेव्हा असं आपण गृहीत धरूया की या मुलांना काहीतरी फायदा झालेला असेल आणि त्यांचे प्रश्न कमी झालेले असतील. पण आत्ताच्या तरुण मुलांचे खूप प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची खरं तर गरजच नाहीये. इतके क्रिएटिव्ह आहेत, इतकी एनर्जी आहेत, इतके बुद्धिवान आहेत. हे काम आपण सुरू केलं ते अकॅडमिक इंटेलिजन्स आणि इमोशनल इंटेलिजन्स यातली दरी मिटवण्यासाठी. आणि आत्ताची जी जनरेशन आहे ती अगदी आईवडिलांची पण जनरेशन असं मी म्हणते, आणि आत्ताचे कॉलेजमध्ये असलेले किंवा नोकरी करणारे तरुण मुलं, यांच्याकडे नेमका हाच प्रॉब्लेम आहे की अतिशय बुद्धिवान पिढी आहे पण भावनिक बुद्धिमत्तेच्या बाबतीत फार मागे गुंतलेले आहेत. त्याच्यामुळे ती बुद्धिमत्ता अकॅडमिकली इंटेलिजंट जरी असले तरी सुद्धा ती बुद्धिमत्ता तुम्हाला एक व्यक्ती म्हणून घडवण्यात आणि सुखाने शांततेने जगू देण्यात पुरेशी पडत नाहीये. त्याच्याबरोबर इमोशनल इंटेलिजन्स लागणार आहे. हे महत्त्वाचं आहे. त्यांच्याबरोबर काम करायचं आहे. मला पॅरेंट्स बरोबर काम केलंच पाहिजे असं खूप वाटतं, कारण आम्ही एक समर कॅम्प घेतो दरवर्षी आणि तो एखाद्या विषयाला धरून असतो. 7 दिवसांचा दिवसभर मुलं आमच्याबरोबर असतात.
सकाळी 10 ते संध्याकाळी 5. आणि एक विषय असतो, भावना हा विषय असतो. अच्छा. म्हणजे वेगवेगळे विषय असतात दरवर्षी. पंचज्ञानेंद्रिय हा विषय होता. यावेळेला एक्सप्लोर, इव्हॉल्व, एन्जॉय असा विषय ओके. होता. आणि मग तिथे मुलांबरोबर सलग 5 दिवस काम करताना लक्षात येतं, की पालकांचे प्रश्न खूप वेगवेगळे आहेत. हम्म. आणि त्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं कोणीतरी फक्त पॉडकास्ट करून सगळ्या पालकांचं कसं चुकतंय, पालक किती नालायक आहेत मुलांना वाढवायला आणि पालकांनीच अमुक करू नये, पालकांनीच तमुक करू नये, असं सांगून ते बदल घडणार नाहीये. नाही. तिथे पण प्रोसेस, ही जी प्रोसेस आहे ही शिकवण्याची प्रोसेस हो. झाली. तिथे सुद्धा लर्निंगचीच प्रोसेस हवी आहे, कारण प्रत्येक पालकाचे प्रश्न वेगळे असणार आहेत. हो. त्यांचं मूल घडवण्याची जी विचार प्रक्रिया असेल किंवा ती घडवण्याची जी प्रक्रिया असेल ती त्यांनी काहीतरी विचार करून ठरवलेली आहे. तिथे हो. काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम असू शकतो त्यांना. हम्म. मग तुम्ही सगळे सार्वत्रिक सोल्युशन्स दिलेत नाही. तर कसं चालेल की ते सगळ्यांनाच लागू झाले पाहिजे हम्म. असं नाही. आणि सगळ्यांनाच मूर्ख म्हणण्यातही अर्थ नाही. ते त्यांचे नाही. त्यांचे प्रयत्न करतायत, पण काळ इतका फास्ट बदलतोय हम्म. की येणारे प्रश्न त्यांनाही माहिती नव्हते. तर म्हणून मला पालकांबरोबर काम करायचे आणि ते काम असंच करायचं आहे, ॲक्टिव्हिटी बेस्डच असलं पाहिजे की प्रत्येकाला त्यांचं कळेल हम्म. की त्यांना त्यांचं मूल वाढवायला नेमका कुठे प्रश्न येतोय आणि काय बदल केला तर मला हे होणार आहे. आणि हे गेली 2-3 वर्ष मी पालकांबरोबर आणि मुलांबरोबर जेव्हा एक सत्र घेते समर कॅम्पमध्येच, तेव्हा लक्षात येतं की प्रत्येक पालकाला त्या ॲक्टिव्हिटीमधनं काहीतरी वेगळंच कळलेलं आहे आणि प्रत्येक मुलाला काहीतरी वेगळंच कळलेलं आहे. त्या दोघांच्या नात्यातला जो हा त्यांचा म्हणून भाग आहे ना, त्याचे अंडरस्टँडिंग आहे, त्याचे समजणे, ते फार हम्म. इंटरेस्टिंग वाटतं मला. आणि म्हणून मला वाटतं की पालकांबरोबर पण असं ॲक्टिव्हिटी बेस्ड काम केलं पाहिजे. सो ते पण काम करण्याची खूप इच्छा आहे म्हणजे आणि लेट्स अस्मितेचं- होप की ते हो, होईल. नाही, की नक्की आज होईल. तुमचं कामाचा हा जो एक काय म्हणू शकतो आपण त्याला, एक कामाचा जो एक जोर आहे की करायचं, आणि तुम्ही सुरुवात एकटीने केली आहे आणि तुम्ही एवढं हँडल आज करताय. म्हणजे किमान 500 आत्तापर्यंत फॅसिलिटेटर्स आमच्याबरोबर होते, व्हॉलेंटियर्स होते. हे काही सोपं काम नाहीये. हो, तेच. खूप क्वालिटेटिव्ह काम आहे, जिथे हम्म. तुम्हाला उगाचच 1 तास जायचे आणि मला सामाजिक काम करायची इच्छा आहे म्हणून मी हे करते म्हणत हम्म. चित्रकलेच्या वह्या वाटायच्या आहेत, असं काम नाही करायचंय ना. नाहीये. हो. आमच्याकडे CA आहेत, आमच्याकडे प्रोफेसर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, खूप वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. हम्म. ते सगळे लोक काहीतरी समाधान मिळतं हो. म्हणून येतात इथे. तर असे खूप लोक जोडल्या गेलेले आहेत. आत्तापर्यंत 14,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो. पुण्यातल्या अनेक शाळांपर्यंत 1ली ते 5वी पर्यंतचं काम चाललेलं आहे. हम्म. आणि कायमच प्रोजेक्ट अस्मी सुरू करताना मला असं वाटत होतं की प्रोजेक्ट अस्मी ही संस्था ही एक दुवा असावी, हम्म. की ज्यांना वाटतंय की मुलांसाठी काम करण्याची गरज आहे आणि मी काहीतरी केलं पाहिजे. हम्म. त्या लोकांना कळत नाही ना खूपदा काय करावं. त्यांच्यासाठी प्रोजेक्ट अस्मी हा प्लॅटफॉर्म आहे. हम्म. आणि मुलांसाठी ही एक संस्था आहे की जी मुलांच्या ज्या गरजा आहेत ते ओळखून त्यांच्यापर्यंत हो. पोहोचते. सो हे काम जितक्या जास्त लोकांपर्यंत जाता येईल, जितकी जास्त लोक एवढी कमिटमेंट देऊ शकतील मुलांसाठी, हम्म. तेवढी लोक आम्हाला हवीच आहेत कायम. तुमच्या अस्मी या प्रोजेक्टमध्ये मग व्हॉलंटियर्स कोणत्या प्रकारचे असतात किंवा कुठले असतात, किंवा त्यांचं काही स्पेसिफिक आहे का की एज्युकेशनल क्रायटेरिया वगैरे? नाही, असं एज्युकेशनल क्रायटेरिया नाही आहे. सगळ्या वयाची लोकं चालतात आणि आमच्याकडे अगदी 25-18 ते 60 या वयोगटातली लोकं आहेत, व्हॉलेंटिअरिंग करतायत. ओके. त्याच्यात विद्यार्थी पण आहेत. बरं. आणि विद्यार्थ्यांना आम्ही इंटर्नशिप सर्टिफिकेट देतो. ओके. हां. तर विद्यार्थ्यांना अप्रोच होण्याचं कारण एक इतकं छान आहे ना, की लहान मुलांशी कॉलेजमधली मुलं दादाताई म्हणून फार पटकन कनेक्ट होतात. होय. आणि लहान मुलांसाठी हे त्यांचे रोल मॉडेल्स असतात. आणि जेव्हा हे विद्यार्थी सत्र घ्यायला वर्गात जातात, तेव्हा त्यांचा कनेक्ट म्हणजे सगळी मुलं त्यांना येऊन मिठ्या मारतात, नमस्कार करतात आणि परत तुम्ही कधी येणारे विचारतात. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की सध्याची तरुण पिढी स्वतःच इतक्या प्रश्नांमध्ये अडकलेली आहे. पण आपल्याला काही प्रॉब्लेम आहे किंवा तो सोडवायचा आहे हे समजणं, त्याच्यावर ॲक्शन घेणं, याच्यापेक्षा मला ही गोष्ट खूप छान वाटते की ते जेव्हा सत्र घेतात तेव्हा त्या सत्रांचा उपयोग त्यांना स्वतःसाठी पण खूप होतो. अच्छा.
आणि सेल्फ ॲक्सेप्टन्सचा प्रॉब्लेम लहान मुलांना नाहीच आहे ना. 1ली-2रीच्या मुलांना हो. कुठून आलाय? तो येऊ नये म्हणून आपण काम करतोय. पण या तरुण मुलांना डेफिनेटली आहे. सगळ्यांनाच असतो असं नाही, पण आहे आत्ताच्या काळात बऱ्याच जणांना. तर ते सत्र घेताना यांना किती स्पष्टता येते आपल्या जगण्यात. असं सगळ्याच सत्रांचं होतं. आणि मग नंतर आम्ही अगदी आवर्जून मुलांना विचारतो की तुम्हाला काय मिळालं यातनं. आणि गंमत सांगते की प्रत्येक इंटर्नला, प्रत्येक विद्यार्थ्याला काहीतरी त्याची जी गरज असते ते मिळतं. एका मुलीने सांगितलेलं उत्तर मला खूप आवडलं की ती म्हणाली, मला लहान भाऊ आहे, आमच्यात खूप अंतर आहे. तर तो सारखा ताई 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 करतो, सारखा स्पर्श करतो आणि मला नाही आवडत. म्हणजे आमची सारखी भांडणं होतात. आई बाबा समजावून सांगायचे, पण मला कधीच पटलं नाही. आणि आत्ता आम्ही शाळेत जातो ना, वर्गात सगळी मुलं, आणि खरंच सगळ्याच बाबतीत सगळी मुलं येतात आणि तुम्हाला स्पर्श करतात. ताई, दादा, काका असं जे काही म्हणायचं ते म्हणत येतात आणि स्पर्श करतात सारखी. तर खरं खूप चिडचिड व्हायची माझी पहिल्यांदा. पण मग आम्ही त्यांना सांगतो की त्यांना तुमचं अटेन्शन हवं असतं. फक्त तुम्ही त्यांच्याकडे बघा, हसा, त्यांना स्पर्श करा, त्यांच्या स्पर्शाला रिस्पॉन्ड करा आणि त्यांना सांगा की आपण नंतर बोलू, आपण आता हे झालं की मग बोलू. तेवढंही त्यांना पुरतं. तर म्हणाल्या, ती मुलगी म्हणाली की आम्ही असं करायला शाळेत सुरुवात केली आणि मला कळलं की सगळ्या मुलांना तेवढंच हवं आहे. आणि मग घरी सुद्धा मी तसंच वागायला सुरुवात केली. जेव्हा माझा लहान भाऊ मला स्पर्श करत होता तेव्हा मी त्याचं ऐकायला की हो थांबा, आता मी थकले, आपण थोड्या वेळाने बोलू, असं सांगाल. आमचं नातं सुधारलं. बरोबर. आणि असा प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे जे काही असतं, पेशन्स सगळ्यांचेच वाढतात. लहान मुलांमध्ये काम केलं की पेशन्स वाढतोच. पण हे खूपच कामात पडतं. मला आणखी एक प्रोजेक्ट अस्मी नाव कसं सुचलंय तुम्हाला या प्रोजेक्टसाठी? अस्मीचा अर्थ मी आहे असं आहे. आणि मला नेहमी वाटतं की सगळ्या प्रॉब्लेम्सच्या मुळाशी हेच आहे की मी कोण आहे, कोहम. हाच प्रश्न आहे ना, अगदी आध्यात्मिक प्रश्न आहे हा. आणि आपला हा प्रवास सुरू होतो अगदी आपण आध्यात्मिक लेवलला जरी नाही गेलो, म्हणजे हा मला वाटतं मरेपर्यंत हा प्रवास सुरू राहतो. कोहम कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, हे शोधण्याचा. आणि त्या शोधातला मी आहे, माझं अस्तित्व आहे हे मान्य करणं, ही मला खूप महत्वाची गोष्ट वाटली. म्हणून अस्मी हे नाव सुचलं. आणि ते आत्ता तरी असं वाटतंय की ते अगदी परफेक्टली म्हणजे जे करायचंय त्याला सूट होतंय ते नाव. नाही, म्हणूनच मी विचारलं की तुम्ही हे नाव का सुचवलं, म्हणजे किंवा का ठेवलंय. मला खरंच, म्हणजे मी खरं तर तुमच्या कामाने भारावून गेली असं ऐकून की हे काम असं असं चालतं. कारण मलाही आधी या कामाबद्दल पूर्ण माहिती नव्हती किंवा प्रोजेक्ट अस्मीबद्दल. आणि खरंच खूपच छान काम करताय तुम्ही. आणि मुलांसाठी हे खरंच महत्वाचं आहे. नुसतं मुलांसाठी, म्हणजे मी आता 1-2 अनुभव फक्त ऐकलेत तर मला फार हे वाटतं की खरंच एक खूप छान काम आहे आणि हे असंच पुढे सुरू राहावं. आणि माझ्या खूप शुभेच्छा आमच्या देशकालच्या टीमकडून तुम्हाला. तुमच्या पुढच्या सगळी स्वप्न जी अस्मीला घेऊन आहेत ती सगळी पूर्ण व्हावीत आणि नक्कीच होतील. ज्या लोकांना व्हॉलंटियर म्हणून काम करायचंय तेही त्यांनाही हा एक की तुम्ही असं काम करताय आणि आपण तिथे जॉईन होऊ शकतो असंही. म्हणजे मी सुद्धा आता या पॉडकास्टकडे अशाच उद्देशातनं बघतेय की चला हे जर काही लोकांनी बघितलं तर त्यांच्यासाठी सुद्धा, त्यांना सुद्धा कळेल की या पद्धतीने मुलांबरोबर काम करता येतं आणि हे काम केल्यानंतर असे असे रिझल्ट मिळत आहेत हे पण कळेल. आणि मी खूप आभारी आहे तुमची की देशकालनी मला इथे बोलवलं आणि या निमित्ताने मला प्रोजेक्ट अस्मीचं काय काम चाललं आहे हे सांगण्याची संधी मिळाली. सो मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. पण मला तुमच्यासोबत आणखीही पुढच्या भागात गप्पा मारायच्या आहेत. मला, तुम्ही चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहात तर तुमच्याकडून तीही माहिती घ्यायची, आपण त्याच्यावरही बोलणार आहोत. नक्की. आजच्या या भागाचे गिफ्टिंग पार्टनर आहेत टॉर्सोटेल. टॉर्सोटेल हा कॉटन हँडलूम साड्यांचा ब्रँड आहे आणि त्यांची स्पेशालिटी आहे बेंगॉल कॉटन हँडलूम साड्या, कांथा स्टिच साड्या आणि प्युअर लिनन साड्या, प्युअर मल साड्या. तर या टॉर्सोटेल या ब्रँडकडून आज मॅडमसाठी एक गिफ्ट आलेलं आहे. तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. आज आपण वैशाली मॅडम सोबत प्रोजेक्ट अस्मीवर बोललोय. त्या प्रोजेक्टमधनं काय काय कामं चालतात,
मुलांना त्याचा कसा फायदा होतो किंवा शाळांमध्ये ती कामं कशी सुरू आहेत हे आपण बघितलंय. पुढचाच भाग आम्ही घेऊन येतोय आणि त्या भागामध्ये आपण चाइल्ड सायकोलॉजीबद्दल जाणून घेणार आहोत, मुलांच्या भावविश्वाबद्दल जाणून घेणार आहोत. तर तुम्ही आम्हाला नक्की सबस्क्राईब करा, पुढचा भागही नक्की बघा. देशकालला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.